नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आम्ही चालू हिंगोली इकडे तिकडं, तर तिथले जे पण देवस्थान असेल ते पूर्ण तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल। चला तर मग। आणि मंठा साईडला आहे ना, प्रामुख्याने हळदीचं पीक जास्त घेतलं जातं। हळद, सोयाबीन आणि सरकी, तूर एवढेच पीक जास्त दिसत होते तिकडं। आणि हे यलदरी धरण आहे ना, त्या धरणाचं पाणी आहे हे, म्हणजे धरणाच्या खाली नदी असेल ना, तर ती नदी आहे ही, एकदम ऑसम आहे ना। आणि हे आहे ना कृषी विद्यापीठ आहे, हे गणूचं कॉलेज आहे। छान आहे ना, एकदम मस्त असं मोकळ्या हवेशीर वातावरणात आहे। आणि हे जे ज्योतिर्लिंग आहे ना, 8वे ज्योतिर्लिंग आहे। आणि आम्ही आहे ना इथं पोहोचलो होतो औंढा नागनाथ इथे। ते खेळण्याच्या काही दुकानी आणि इथून आहे ना प्रवेशद्वार होतं। तर ते मुंडक्यात आहे ना, असं वासुदेवाचं ते मोराचं पंख मुंडक्यात ठेवून काय म्हणत होते काय माहिती। ते झाले दर्शन नाही। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ। नक्षीकाम छान केलेलं आहे त्याच्यावर। आणि गर्दी काही एवढी नव्हती, अगदी 10-15 मिनिटातच दर्शन झालं। आणि मंदिर जे आहे ना, असं तळघरात आहे म्हणजे, आणि एकदमच असं खाली आहे मूर्ती। त्याच्यामुळे आम्ही लाईनला लागलो ना, तर ते माणूस ओरडू लागला की चला लवकर लवकर चला। मी म्हणलं त्या एका खड्ड्यातच लोक चालले वर कशी यायले काय माहिती, म्हणलं मला उतरता पण येतं की नाही त्यात काय माहिती, पण गेलं लगेच। म्हणजे एकच पायरी असल्यासारखं आहे। आणि इथं गौतम बुद्धाची छान कोरीव काम केलेली मूर्ती होती छोटीशी। बरंच कोरी काम होतं तिथं रेखाटलेलं, एकदम डोळ्यात साठवून घेण्यासारखं कलाकृती होती। एकदम बारीक बारीक वेल नक्षीकाम केलेलं होतं, खूप छान होतं। आणि हा मंदिरात आत जाण्यासाठी गाभारा आहे ना, इथं अशी उतळणीची छान कोरीव केलेलं होतं। आणि दगड जे आहे ना, ते खूपच असे काळवंटलेले होते का माहिती नाही। आणि सगळे तिथं असे फोर्स करत होते, म्हणजे की तुम्हाला काही हे करायचं का। ते बघा ते खाली जे आहे ना, ते पण बघा किती छान कोरलेलं आहे ना। थोड्या क्लिप मी घेतले जेवढ्या पण मला पॉसिबल झाल्या। हे बघा इथं पण गोमुख आहे। आणि इथं पैसे असे दगडामध्ये ठोकलेले आहेत लोकांनी, काऊन ते काय माहिती त्याचं। ही इथं मला वाटतं पालखी आहे, काहीतरी पालखी निघत असन त्यासाठी त्याचा यूज होत असन। वरती आहे ना याचं हे येते कळस आहे वरती। आणि इथे आहे ना बालाजीची मूर्ती होती। ही कशाची मला ओळखून नाही आली, पण बालाजीची एक छान मूर्ती हे बघा। आणि ही पण मला वाटतं बालाजीची स्वयंभू मूर्ती आहे असू शकते। ही बघा, जय भोलेनाथ, तुम्ही देखील महादेवाचे दर्शन करून घ्या स्वयंभू। आणि मंदिराबाहेरचा व्ह्यू आहे। पूर्ण युद्धाला जुन्या काळात आहे ना, हत्ती घोडे जे पण वापरत होते, ढाल, ते पूर्ण नक्षीकाम आहे तिथं। बऱ्याच याच्यावर राम, सीता आणि लक्ष्मण हे देखील कोरलेले होते। काही दगडांवर गौतम बुद्धाची देखील मूर्ती मला पाहायला भेटते। काही दगडांवर वामन अवतार देखील होते। हे बघा डमरू वाजवताना, पूर्ण युद्धशैली, घोड्यावर बसून भाला खेळताना पूर्ण असं बारीक नक्षीकाम तिथं केलेलं होतं। मंदिर वगैरे छान होतं, पण 12 ज्योतिर्लिंगापैकी 2-3 ज्योतिर्लिंग मी पाहिलेले। वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर देखील मी पाहिलेले, त्र्यंबकेश्वर नाशिक म्हटलं। पण ह्या मंदिरात आहे ना, दोन्ही मंदिराच्या कंपॅरिझन आहे ना, स्वच्छता खूपच कमी होती। म्हणजे ज्योतिर्लिंग आहे म्हणून एवढी जास्त दक्षता त्यांनी तिथे घेतलेली नव्हती। थोडी स्वच्छताच्या बाबतीत खूप मला थोडं हे वाटलं। आणि नक्षीकाम एकदम भारी आहे बघा, हत्तीचं किती कोरीव काम आहे ते बघा। ढाल घेऊन शिपाई आहे, हे घोडे, म्हणजे पूर्ण युद्धाची थीम होती म्हणजे पूर्ण भिंतीवर। हे बघा, हे काही मोठे हत्ती होते,
काही तुटलेलं देखील होतं. आता काम बरंच जुनं असन ते. इकडं वरती मी मुद्दाम गेले कारण मला इथं मूर्त्या दिसत होत्या खालून. वरती जाऊन पाहिलं मी, एकदम स्पष्ट रामसीता हे ना प्रवेशद्वार असन जुन्या काळातलं तिथलं. हे बघा रामसीता आहे ना लांबून दिसायले. हे बघा किती एकदम कोरीव काम केलेलं. हे बघा राम लक्ष्मण सीता. इथं विणा वाजवताना, इकडं साईडला पण विणा वाजवताना आहे ना. हे बघा विणा वाजवताना ह्या चित्रामध्ये एकदम स्पष्ट दिसायलं है ना. आणि हे जुनं रथ आहे, एकदम जुनं रथ आहे. म्हणजे पालखीने येत असावी माझ्या हिशोबाने. ते बघा त्याला लॉक वगैरे लावलेले आणि किती पुरातन दिसत आहे ना. असं ते डोळ्यात साठवून घेऊ वाटू लागलं. आणि हे नवीन आहे पण तरीही एवढं मजबूत नाही जेवढं ते जुनं दाखवलेलं आहे. आणि हा मोठा शंकू हे होतं तिथं, त्रिशूल उभा केलेलं होतं. मला आहे ना मंदिराचं जे नक्षीकाम आहे ना ते खूप आवडलं. मी बऱ्यापैकी त्याची शूटिंग घेतली आहे, मला जेवढी पॉसिबल झाली तेवढी. आणि बाहेर आल्यावर आहे ना हे असं पूर्ण एकदम मोकळं होतं. आणि आरू पण तिथं मस्त खेळू लागली. आणि अहिल्यादेवी होळकरचा आहे ना पुतळा होता इथं. तर हे बघा पुतळा. गणूची रूम आहे ना इथून एकदम जवळच होती. मोबाईल प्राचीकडे होता. प्राचीला त्यांना उलट्या होत्या म्हणून गणूच्या गाडीवर दोघींना पण बसवलं होतं, श्रुतीला आणि प्राचीला. आणि आम्ही सगळे गाडीमध्ये होतो. ते गणूच्या रूमकडे ते चालले. इथं अशी डोंगरावर असल्यासारखे ते घर, म्हणजे त्याची रूम पण छान आहे रूम वगैरे. आणि रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे ना तो जे दिसतंय डोंगर भाग तुम्हाला, तर त्याच्या एक्झॅक्ट रूमच्या खिडकीतून दिसतो हा डोंगर भाग. हे बघा आम्ही सामान घेऊन चाललो. त्याची रूम मध्ये त्याचं सामान वगैरे ठेवून दिलेली त्याची रूम आहे. मस्त आरूबाई इथे खेळत होती. रूमचा वगैरे काही इश्यू नाही, ते त्याचे घर मालक आहे. मस्त आहे रूम. इकडं मोकळं वातावरण तर मला खूप आवडलं. एकदम मस्त वातावरण आहे, शांत आहे सगळं. आरू वरती बघायला आलो होतो आम्ही. कपडे वाळत घालण्यासाठी पण जागा आहे, कपडे धुण्यासाठी पण दगड आहे, उभा राहून पण धुता येते म्हणजे. पण गणू ब्रो थोडा इमोशनल झाला होता. आई साहेब रडायला लागल्या. बाय बाय, चांगलं राह. मला सांग, मी फोन पे करून नाही घेतले पैसे विसरले. याच्यातून घे मग फोन पे होता 500. गणूच्या रूम बाहेरचा व्ह्यू छान आहे ना. मस्त हिरवळ बाजूला, छान आहे एकदम. कसं झाडे, बोरीचं झाड आहे छान. ते म्हणतो चाललंय का आता. म्हणलं का आता इथं थांबायला आलो आम्ही, चाललो म्हणलं आता. चला निघतो आता, घरी गेल्यावर बोलते तुम्हाला. टिफिन आणला होता पण काही खाल्ला नाही अजून. इथं पप्पा आई सगळेच इमोशनल झालते ना, त्याच्यामुळं बाहेर आलो, थोडंसं फ्रेश वाटू लागलं. त्याचा रूम बाहेरचा व्ह्यू एकदम मस्त आहे ना. ते तिथं औंढा नागनाथचं मंदिरचा कळस वरून स्पष्ट दिसत होता. त्या तिकडे त्या बोरीच्या माग आहे. आणि रस्त्याने एवढे काही हॉटेल वगैरे नव्हते. ते इथं वाटूर जवळ आल्यावर आम्ही ते भजे घेतले आणि त्याचा नाश्ता केला. मग आम्ही आलो सोलगावान येथील महादेव मंदिरात. एकदम मस्त इथं वातावरण पण. आरू आरडायली. तुम्हाला परिसर दाखवते त्याला.
सुरुवातीलाच इंटरला इथं अशी 2 हत्ती आहे. हे बघा, आरू आवाज दिली मम्मी. मोठे याचे बेलाचे फळ आहे ना, हे बघा, ते बघा पूर्ण लाईनने असे एवढे मोठे मोठे आहे ना. आवाज देईल मला मीरा मीरा. फटके देऊ का तुला? मीरा म्हणती का मला? हे मोठे आहे ना, मोसंबी सारखे. ये मिला म्हणशील तर फटकेच देईन तिला. मामाकडे बघा, समोर बघा, तुम्ही दोघी बहिणीचं काढते. हा घरी येऊन पोहोचलो आम्ही. हे झोपले पण आरूच लागली खेळायला. परी आली आरूसोबत खेळायला. चला फ्रेश होते आणि मग बोलते तुमच्याशी. ठेवलेले ते घेऊन यायचे आणि इथं चहा ठेवली. आता दूरच्या प्रवासाने थकून आलो, आधी चहा प्या वाटायची. मंडळी मी इथंच संपवते. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.